नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आत्ता जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर आहे, तो म्हणजे टेन्स। भरपूर जणांना टेन्स हा टॉपिक अवघड जातो। भरपूर जण म्हणतात की आम्हाला याचं समजत नाही, तर मी तुम्हाला काही थोडक्यात टेन्स कसे तुमच्या लर्न होतील त्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल। मध्ये कुठलीही स्टेप जर तुम्ही स्किप केली तर तुम्हाला टेन्सचा टॉपिक कळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात। ग्रामर, इंग्लिश, मॅथ, सायन्स संपूर्ण व्हिडिओ पण एक्झाम रिलेटेड न्यूज देखील येत राहतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा या ठिकाणी टेन्स। आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले टेन्सचे टाइप माहीत पाहिजे। टाइप ऑफ टेन्स पहा, प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे। हे तीन काय आहेत? टाइप्स आहेत कशाचे? टेन्सचे। आणि त्याचे सबस टाइप्स तीन आहेत। ठीक आहे, तीन त्याचे सबस टाइप्स आहेत आणि या तीनचे अजून 3 सबस टाइप्स आहेत, म्हणजे असे टोटल आहेत 12। ठीक आहे, 12 टेन्स आहेत, काळ आहे, हे लक्षात ठेवायचे। मुख्य 3 आहेत। ठीक आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर। आता जाऊया टेन्सकडे। आता इथं पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स। सगळ्यात पहिले आपण सिरियल वाईज घेऊया, फक्त सिंपलवाले घेऊया। आता तुम्ही म्हणता, तुम्हाला आधी समजून सांगतो। आता सिंपल चालू झालं या ठिकाणी, सिंपल हे सगळीकडे कॉमन राहील। ठीक आहे, हे सगळीकडे काय राहील? कॉमन राहील। प्रेझेंट झालं, पास्ट झालं आणि फ्युचर झालं, हे मी मागं सांगितलं होतं तेच काळ आहे। ठीक आहे, आणि इथं टेन्सचं ते असतं। आता तुम्हाला समजलं असेल, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, हे 3 टेन्स आपण पाहूया। सिंपल प्रेझेंटमध्ये सूत्र पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे काय? आता इथे एक्झाम्पल घेतलं आपण। सब्जेक्ट आहे वी हा सब्जेक्ट झाला। वर्ब काय आहे? टच करणे, स्पर्श करणे वर्ब आहे, क्रिया आहे। ठीक आहे, आणि इट काय झालं? ऑब्जेक्ट झालं। ठीक आहे, इट हे कधी कधी सब्जेक्टच्या रूपात पण काम करतं, पण ते स्टार्टिंगला पाहिजे। ठीक आहे, 2 सब्जेक्ट याच्यात नको। त्यानंतर आहे सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स ऑफ वर्ब, म्हणजेच काय? पीपीव्ही म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल व्हर्ब। यामध्ये काय असतं की तुम्हाला व्हर्बचं तिसरं रूप असतं। ठीक आहे, आता इथं पहा, टच ईडी लागला या ठिकाणी, ईडी तिसरं रूप। ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट इट, वी टचड इट। ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स। तुमचा सगळा खेळ या सूत्रावरती आहे। सूत्र तुम्हाला लर्न करावे लागतील। ठीक, एवढंच लर्न करा, बाकीचं सगळं लर्न होते। सिंपल फ्युचर टेन्सचं काय? सब्जेक्ट प्लस शॅल विल। याच्यामध्ये फ्युचरचा विचार आहे म्हणून शॅल विल घेतलं आहे। बेसिक वर्ब म्हणजे जे मूळ वर्ब आहे, जे आपण स्टार्टिंगला घेतलं आहे तेच वर्ब, आणि ऑब्जेक्ट पहा, वी झालं का? वी सब्जेक्ट, शाल किंवा विल, वी नंतर शाल येतं, शाल। बेसिक वर्ब आहे टच। ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट आहे इट। या पद्धतीने हे 3 टेन्स तुम्हाला समजले असतील। त्यानंतर जाऊया आता चौथ्या, 5व्या आणि 6व्या। चौथा, 5वा, 6वामध्ये काय पहा, इथं पहा, प्रेझेंट आहे कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आता इथं कंटिन्युअस चालू झाला आपला। ठीक आहे, हा कंटिन्युअस टेन्स चालू झालेला आहे। आता इथं पहा, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, हे 3च टाईप आहेत त्याचे मेन। मागं काय होतं की तुम्ही पाहिलं, प्रेझेंट होता, सिंपल कोणता होता? सिंपल होता। इथं कोणता आहे? कंटिन्युअस आहे। तर ते समजून घेऊया, चला। या ठिकाणी पहा, आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र सब्जेक्ट प्लस ॲमेजार पैकी कोणतंही घेऊ शकता। जसं सब्जेक्ट आहे त्याला शोभणारं घ्यावं लागतं। ठीक आहे, वर्ब घ्यायचे प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। आता याचं एक्झाम्पल पहा, वी झालं सब्जेक्ट, आर आपण एकच एक्झाम्पल घेतलं आहे, म्हणजे संपूर्ण वाक्य एकाच याच्यात ट्रान्सलेट केलं, वी आर। आता वी नंतर आर का घेतलं? वी ॲम इन का नाही? वी इज इन का नाही? आय ॲम इन, ही इज इल, शी इज इल, असं जसं सब्जेक्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला ॲमेजार घ्यायचं असतं। ठीक आहे, आता पहा, टचिंग इट। आता टचिंग का लावलं आहे? व्हर्ब आहे। व्हर्ब काय आहे? टच आलं प्लस आयएनजी, त्याला आयएनजी लावायचं, टचिंग इट, ऑब्जेक्ट इट झालं। इतकं सिंपल आहे। प्रेझेंट कंटिन्युअस म्हणलं की त्यामध्ये ॲमेजार आलंच आणि आयएनजी लागलंच, एवढंच लक्षात ठेवायचं। प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲमेजार आणि आयएनजी, बस, व्हर्बला आयएनजी। पास्ट कंटिन्युअसमध्ये पहा, सब्जेक्ट काय आहे? वी आहे, आणि वॉज वेअर, वी वॉज। ठीक आहे, वी वॉज टचिंग इट। आता पहा, व्हर्बला आयएनजी लागला आणि इट, याच्यामध्ये फक्त वॉज वेअर लक्षात ठेवायचं। त्यानंतर फ्युचर म्हणजे शाल विल 100% येतं, बी घ्यायचं आणि वर्ब घ्यायचं। पहा, वी शाल बी टचिंग इट, एकदम इझी आहे। ठीक आहे, समजलं असेल हे। आता जाऊया 7व्याकडे। 7वा पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स।
आता इथं परफेक्ट टेन्स चालू झाला, ठीक आहे, परफेक्ट टेन्सचा स्टार्ट झालेला आहे या ठिकाणी, ते लक्षात ठेवा. परफेक्ट टेन्स आपली इथं स्टार्ट झालेला आहे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र पहा. सब्जेक्ट काय वी आहे, ठीक आहे, वी आहे सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅज हॅवपैकी हॅव घेतलं आहे, वी नंतर हॅव येतं. पीपीव्ही म्हणजे मी तुम्हाला मागेही सांगितलं आहे की पास्ट पार्टिसिपल वर्ब. पीपीव्ही म्हणजे पास्ट पार्टिसिपल वर्ब, ठीक आहे, म्हणजे जे वर्ब आहे त्याला ईडी लागला आहे. या ठिकाणी पहा, तिसरं रूप आहे ईडी आणि ऑब्जेक्ट इट. एकदम सोपं आहे. या ठिकाणी हे झालं. आता पहा पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट हॅड प्लस पीपीव्ही प्लस ऑब्जेक्ट. इथं पहा सब्जेक्ट आहे वी, आपलं सेमच आहे. हॅड घ्यायचं आहे, घेतलं आहे, कंपल्सरी आहे टच ईडी. याच्यामध्ये पीपीव्ही सगळ्या याच्यात परफेक्टमध्ये पीपीव्ही 100% लागते. याच्यामध्ये हॅज हॅड आणि शॅल विल फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, बाकी काहीच नाही, ठीक आहे. आणि या ठिकाणी हॅव, आता ते सांगतो मी. पहा फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये मागच्या याच्यात बी लागलं होतं, या ठिकाणी हॅव लागलं आणि पीपीव्ही लागलं. मागच्या याच्यात ING लागलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस पीपीव्ही प्लस ऑब्जेक्ट. वी नंतर आहे वी नंतर शाल आहे, तुम्ही सांगितलेलं आहे. त्यानंतर हॅव घेतलं आहे या ठिकाणी, टचड इट, पीपीव्ही प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे पहा 10th नंबर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता इथं संपूर्ण मिळून एक कंटिन्युअस टेन्स चालू झालेला आहे. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, ठीक आहे. आता पहा प्रेझेंट परफेक्टचं पहा. सब्जेक्ट प्लस हॅज हॅव घ्यायचं आहे, बीन घ्यायचं आहे, वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पहा, वी हॅव बीन टचिंग इट. आता वी कसं सब्जेक्ट आहे, हॅव कसं त्या वीला शोभणार आहे म्हणजे सब्जेक्टला शोभणार आहे, बीन कसं ती सूत्रात आहे, वर्ब प्लस ING टचिंग प्लस इट, ठीक आहे. त्यानंतर आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING. आता या ठिकाणी हॅज हॅव होतं, तर या ठिकाणी काय घेतलं आपण, हॅड घेतलं आहे. सब्जेक्ट काय वीचे आपण त्याचे वाक्य घेतलं आहे हॅड घेतलं आहे, या ठिकाणी घेतलं आहे. बीन घेतलं आहे, वर्ब प्लस ING टचिंग घेतलं आहे आणि ऑब्जेक्टिव्ह. अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही वाक्य उद्या ह्या सूत्राप्रमाणे तुम्ही सोडू शकता, ठीक आहे, खूप इझी होते. आता 12 नंबर पहा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING. आता इथे पण पहा वी शॅल हॅव बीन टचिंग इट. मी हे करू शकतो म्हणजे फ्युचरचा उच्चार आहे याच्यामध्ये, आणि हॅव बीन घेतलं आहे म्हणजे वरचं प्रेझेंट परफेक्टचं पण घेतलं आहे, पास्ट परफेक्टचं पण घेतलं आहे, दोन्ही मिळून घेतलं आहे. त्यामुळे इथं वी शॅल हॅव बीन टचिंग इट. जर तुमच्या सूत्र लन असतील तरच तुम्हाला या ठिकाणं हे येणार आहे, नाहीतर अन्यथा येणार नाही. तुम्हाला हे सूत्र लन करावं लागतील. याची PPT म्हणजे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ह्या सूत्राची आपल्या टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जा लवकर जॉईन करा आणि त्यात करून ही PDF इंग्लिश ग्रामर PDF म्हणून सर्च करा किंवा घ्या, डाउनलोड करा आणि हे सूत्र लन करा किंवा लिहून घ्या. आत्ताच तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, लिहून घेऊ शकता, ठीक आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माहिती आहे चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं तुमच्या मित्रांकडे आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.